नागपुरात महानगरपालिकेचा निकाल लागला। जागोजागी जल्लोषाचं वातावरण आहे, परंतु याच दरम्यान एक संतापजनक प्रकार समोर आला। महिलांना चक्क रुग्णवाहिकांमधून ने-आण करण्यात आल्याचं उघड झालं। ॲम्ब्युलन्स ही रुग्णांच्या सोयीसाठी असते, त्यांना ने-आण करण्यासाठी असते आणि रुग्णवाहिकेचा वापर इतर कोणत्याही खासगी कारणांसाठी करता येत नाही। तरी सुद्धा नागपूरच्या झोन 3 मध्ये काल एका जल्लोषादरम्यान महिलांना चक्क रुग्णवाहिकांमधून ने-आण करण्यात आल्याचं उघड झालं। देशोन्नतीची टीम तेथे विजयी उमेदवारांशी संवाद साधण्याकरता गेली असताना ही वेगळीच बाब निदर्शनास आली। देशोन्नतीच्या टीमने याबद्दल विचारपूस केली असता MH32Q1392 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत एक हार्ट पेशंट आहे असं सांगण्यात आलं। परंतु जेव्हा शहानिशा करण्यासाठी टीम ॲम्ब्युलन्स जवळ पोहोचली तेव्हा तेथे एकही रुग्ण आढळला नाही। उलट गुलालाने माखलेल्या व पक्षांचे झेंडे हातात घेऊन असलेल्या काही महिला कार्यकर्ता त्यात बसताना दिसल्या। अशात प्रश्न हा उपस्थित होतोय की रुग्णवाहिकेचा वापर कोणत्याही खासगी कारणांसाठी किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना ने-आण करण्यासाठी कसा काय केला जातोय आणि रुग्णवाहिकेचा वापर अशा प्रकारे करण्याची परवानगी तरी कशी मिळते आहे।